तुमचे सुद्धा दही वडे व्यवस्थित होत नसेल, जसं कापसासारखे सॉफ्ट होत नसेल ना, तर तुम्ही एकदा हा व्हिडिओ नक्की बघा. कारण आज आपण बनवणार आहोत दही वडे. स्पेशल रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे. झटपट बनवून तयार होते, पण एकदम परफेक्ट रेसिपी आहे. अजिबात बिघडणार नाही याची मी गॅरंटी देते. चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या साध्या, सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला. सगळ्यात आधी तर एक बाउल घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये 1 कप इतकी उडीद डाळ घ्यायची आहे. ही जी पांढरी डाळ असते की नाही ती डाळ घ्यायची आहे किंवा ती अख्खी डाळ सुद्धा असते पांढरी ती सुद्धा घेतली तरी चालेल. जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ती डाळ तुम्ही इथे घ्या. तर सगळ्यात आधी आपल्याला डाळ छान धुवून घ्यायची आहे. 1-2 पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. ही डाळ आपल्याला जास्त वेळ भिजत ठेवायची नाही. 4-5 तासासाठी जरी भिजत ठेवली तरी पुरेशी आहे. तर बघा इथे मी डाळ 2 पाण्याने छान धुवून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि 4 ते 5 तासासाठी आपल्याला ही डाळ भिजवून घ्यायची आहे. तुम्ही ओव्हरनाईट सुद्धा ही डाळ भिजत ठेवू शकता, पण 4 ते 5 तास जरी भिजत ठेवली तरी पुरेशी आहे. तर बघा इथे 4 ते 5 तास पूर्ण झालेत आणि 4-5 तासामध्ये खूप छान डाळ इथे भिजलेली आहे. तुम्हाला मी डाळ तोडून सुद्धा दाखवते. बघा किती इझिली डाळ तुटत आहे. म्हणजे आपली डाळ खूप छान भिजलेली आहे. तर डाळ भिजून इथे तयार झालेली आहे. आता आपल्याला ही डाळ बारीक करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला एक पॉट घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही डाळ ॲड करून घ्यायची आहे. तर बघा डाळ बारीक करत असताना एकदम बारीक पेस्ट करायचं आपल्याला खूप जास्त सॉफ्ट करून घ्यायची आहे. एकदम जाडसर डाळ ठेवायची नाही. तर सगळ्यात आधी तर इथे कमी क्वांटिटीत असल्यामुळे मी सगळी डाळ एकाच वेळेला बारीक करून घेणार आहे. तर मिक्सरच्या पॉटमध्ये मी इथे सगळी डाळ ॲड करून घेतलेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. थोडं-थोडं करूनच पाणी ॲड करायचं. आणि इथे मी एकदम चिल्ड फ्रीझरमधलं पाणी घेतलेलं आहे. शक्यतो डाळ बारीक करत असताना एकदम थंड पाणी ॲड करायचं किंवा 1 ते 2 आईस क्यूब ॲड केलं तरी चालेल. तर बघा इथे मी पाणी ॲड केल्यानंतर मिक्सरला लावून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता किती जास्त एकदम सॉफ्ट अशी डाळ इथे मी बारीक करून घेतलेली आहे. अशाच पद्धतीची डाळ आपल्याला बारीक करायची आहे. तेव्हाच आपले दही वडे खूप छान बनून तयार होतात. तर आपली इथे डाळ बारीक करून झालेली आहे. जर तुम्हाला पाणी अजून थोडंसं जास्त लागत असेल तर तुम्ही अजून चमचा 2 चमचा इतकं पाणी थोडं-थोडं वाढवून घेऊ शकता इथे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही किती डाळ बारीक करणार आहेत किंवा किती क्वांटिटीमध्ये डाळ घेतलेली आहे त्यानुसार पाणी ॲड करा आणि खूप जास्त पातळ सुद्धा करू नका किंवा खूपही जास्त तुम्ही जाडसर वाटून घेऊ नका. छान अशी जशी एकदम सॉफ्ट अशी डाळ असते की नाही हाताला आपण लावून बघायचं थोडंसं बोटाला आणि चेक करून घ्यायचं की डाळ व्यवस्थित बारीक झाली की नाही आणि तुम्ही इथे बघा खूप जास्त सॉफ्ट अशी डाळ इथे मी बारीक करून घेतलेली आहे. आता एका बाउलमध्ये आपल्याला ही पूर्ण डाळीचा जो बॅटर आहे तो काढून घ्यायचा आहे. त्यानंतर एकाच डायरेक्शनमध्ये 5-6 मिनिटासाठी आपल्याला ही डाळ फेटून घ्यायची. डाळीचं बॅटर फेटून घ्यायचं आहे. व्यवस्थित फेटायचं. जोपर्यंत आपली डाळ व्यवस्थित फेटली जात नाही, तोपर्यंत आपले दही वडे सुद्धा सॉफ्ट होत नाही किंवा हलके-फुलके होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी तर बॅटरला 5-6 मिनिटापर्यंत कंटिन्युअसली एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेला छान आपण फेटतो की नाही बॅटर त्यावेळेला समजूनच येतं की बॅटर व्यवस्थित फ्लफी झालेला आहे, हलका झालेला आहे. तर चेक कसं करायचं? तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला हा बॅटर ॲड करून बघायचं बघा असं आणि इथे वरच तरंगत आहे. तर त्याच्यावरून समजायचं की बॅटर खूप छान आपला फ्लफी झालेला आहे, हलका-फुलका झालेला आहे आणि त्यानंतर लगेच आपल्याला वडे बनवायला घ्यायचं आहे. तर आपला बॅटर इथे परफेक्ट तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि अर्धा चमचा इतकं जिरे ॲड करायचं आहे. परत एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तुम्ही इथे मीठ ॲड करून घेऊ शकता किंवा नाही केला तरी चालेल, पण टेस्ट छान येते म्हणून इथे मी मीठ ॲड करून घेतलेलं आहे. छान मिक्स करून घेतलंय. आता लगेच वडे करून दाखवते तुम्हाला. सगळ्यात आधी तर इथे गॅसवर आपल्याला तेल तापण्याकरिता ठेवायचं. तेल खूप जास्त सुद्धा गरम करायचं नाही किंवा खूप जास्त थंड पण ठेवायचं नाही. छान असा कोमटसर तेल ठेवायचं जसं आपण वडे वगैरे तळतो की नाही एकदम जास्त कडकडीत पण करायचं नाही आणि खूपही जास्त थंड ठेवायचं मीडियम गॅसवर आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर सगळे वडे टाकून घ्यायचे आहेत एक-एक करून आणि खूप जास्त ढवळाढवळ करायचं नाही. हलक्या हाताने आपल्याला हे वडे पलटवून घ्यायचे आहेत. आणि जोपर्यंत छान गोल्डन होत नाही तोपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर बघा वडे तळत असताना गॅसची फ्लेम एकतर मीडियम ठेवा किंवा एकदम कमी ठेवा आणि कमी गॅसवर आपल्याला हे वडे जोपर्यंत छान गोल्डन कलर येत नाही, क्रिस्पी होत नाही तोपर्यंत तळून घ्यायचं आहे. जर एकदमच गॅस फुल ठेवणार तुम्ही तर व्यवस्थित तळले जात नाही. वरून छान कलर येतो पण आतमधून कच्चे राहतात आणि ज्यावेळेला आपण हे पाण्यामध्ये डिप करतो त्यावेळेला व्यवस्थित हे पाणी सोकत नाही. त्यासाठी बघा इथे मी व्यवस्थित कमी गॅसवर हे जोपर्यंत छान गोल्डन होत नाही तोपर्यंत तळून घेणार आहे. काही करायची नाही तळत असताना सावकाश आपल्याला हे तळून घ्यायचं आहे.
तर इथे तुम्ही बघू शकता छान कलर आलेला आहे. खूप जास्त पण डार्क करायचं नाही. लाईट गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. आणि बघा इथे आपले वडे तयार झाले तळून. आता मी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेणार आहे. तर इथे एक बाउल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळे वडे आपल्याला काढून घ्यायचे. खूप जास्त डार्क पण करायचं नाही. छान लाईट गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे. तर एक बॅच आपली इथे तळून तयार झालेली आहे. दुसरी बॅच सुद्धा मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे. तुम्ही इथे बघू शकता मी टाकल्यानंतर एकदम बारीक बबल्स येत आहेत. म्हणजे खूप जास्त तेल गरम नाहीये. छान असं हलकं गरम तेल आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे वडे सोडून घ्यायचे आहेत. आलटून-पलटून दोन्ही साइडनी छान असा गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे. हे वडे तळायला 5-6 मिनिटं लागतात. कमी गॅसवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. आणि इथे आपली दुसरी बॅच सुद्धा तळून तयार झालेली आहे. बघा किती छान कलर आलेला आहे. एकसारखे वडे बनून तयार झालेत. असं नाहीये, एखादी छोटा-मोठा सुद्धा झालेला आहे. पण छान तयार झालेत वडे आपले. आता हे सुद्धा वडे आपण काढून घेऊया बाउलमध्ये. आणि बघा इथे मी पूर्ण वडे तळून घेतले आहे. आता आपल्याला दुसरा बाउल घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे. तर मी ते पतीलाभर गरम पाणी करून घेतलेले आहे. तो पाणी आपल्याला बाउलमध्ये ॲड करायचं आहे वाट्यामध्ये मोठ्या. त्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं मीठ ॲड करायचं आहे. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि हे पूर्ण वडे ॲड करून घ्यायचे आहेत. 4 ते 5 तासासाठी आपल्याला हे वडे असेच पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. कोथिंबीर टाकल्याने खूप छान वड्यांना फ्लेवर येतो. त्यासाठी ती मी कोथिंबीर बारीक चिरून ॲड केलेली आहे. कोथिंबीर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. आवडत असेल तर ॲड करून घ्या, नाही केलं तरी चालेल. आता झाकण लावूया आणि 4-5 तासासाठी असंच पाण्यामध्ये आपल्याला गरम पाण्यात भिजत ठेवायचं आहे. इथे 5 तास पूर्ण झालेत. 5 तासानंतर आपण हे चेक करून घेऊया. तर बघा किती छान फुगले आहेत. पूर्ण पाण्याला अब्सॉर्ब केलेले आहेत. आणि इथे आपले वडे बनवून तयार झालेत. आता लगेच आपण गोड दही बनवून घेऊया. त्याच्यासाठी एका बाउलमध्ये दही ॲड केलेली आहे. त्याच्यामध्येच आपल्याला पावडर शुगर ॲड करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे साखर ॲड करून घेऊ शकता. इथे मी साखर बारीक करून ॲड केलेली आहे. याऐवजी तुम्ही डायरेक्ट साखरसुद्धा ॲड करून घेतली तरी चालेल. व्यवस्थित आता आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. छान एकदम क्रीमी दही होईपर्यंत फेटायचं आहे. विस्करने हँड विस्कर असतो की नाही त्याच्याने फेटा म्हणजे छान अशी क्रीमी दही तयार होते. आणि इथे आपली गोड दही सुद्धा बनवून तयार झालेली आहे. त्याचबरोबर मी चिंचेची चटणी सुद्धा गोड चटणी बनवून घेतलेली आहे. त्याचबरोबर मी ग्रीन चटणी सुद्धा बनवून घेतलेली आहे. पुदिना आणि कोथिंबीरची जी असते की नाही तिखट, ती सुद्धा ग्रीन चटणी बनवून घेतलेली आहे. याची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर सगळ्यात आधी तर आपले वडे बनवून तयार झाले. गोड दही बनवून घेतलेली आहे. ग्रीन चटणी, रेड चटणी सुद्धा बनवून तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला कसं सर्व्ह करायचं ते सुद्धा दाखवणार आहे. एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की करून बघा. तुम्हाला नक्कीच हे दहीवडे आवडतील. तर सगळ्यात आधी तर आपले जे वडे आहेत त्याच्यातलं पाणी आपल्याला हाताने दाबून काढून घ्यायचंय. खूप जास्त दाबायचं नाही. हलक्या हाताने दाबायचं आणि त्याच्यात जे एक्स्ट्राचं पाणी आहे तो काढायचं. वडे फुटू द्यायचं नाही आपल्याला. फक्त त्याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी काढायचं. त्यानंतर जी आपण गोड दही बनवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये हे सगळे दहीवडे ॲड करून घ्यायचे. इथे मी कमी क्वांटिटीमध्ये सर्व्ह करणार आहे. त्यासाठी बघा इथे मी थोडी कमी क्वांटिटीतच दही बनवून घेतलेली आहे आणि वडे मी तुम्हाला सर्व्ह करून दाखवणार आहे. हवं तर तुम्ही एकाच वेळेला सगळे दही वडे जे आहेत ना ते दहीमध्ये टाकून घेऊ शकता ॲड करून आणि ते असंच फ्रीजमध्ये ठेवायचं आणि ज्यावेळेला सर्व्ह करतो त्यानंतर थोडीशी एक्स्ट्राची दही गोड बनवून घ्यायची आणि त्यानंतर सर्व्ह करायचं. तर बघा सगळ्यात आधी तर एक प्लेट घेतला आहे. त्याच्यामध्ये जे आपण वडे दहीमध्ये ॲड केले होते ते वडे आपल्याला सर्व्ह करून घ्यायचे आहे. त्याच्यावरून आपल्याला भरपूर सारी दही ॲड करायची आहे आणि त्यानंतर बघा इथे ग्रीन चटणी जी आपण बनवून घेतलेली आहे ती सुद्धा ॲड करून घ्यायची. थोडी-थोडी ॲड करायची, खूप जास्त नाही. थोडी-थोडी ॲड करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर चिंचेची चटणी जी गोड चटणी असते की नाही ती सुद्धा ॲड करून घ्यायची आहे. बघा इथे मी छान चटणी ॲड करून घेतलेली आहे आणि खरं सांगते मार्केटपेक्षा सुद्धा भारी बनवून तयार होते. ते पण घरच्या घरी. खूप जास्त मेहनत सुद्धा लागत नाही. खूप कमी वेळेमध्ये एकदम भारी असे दहीवडे बनून तयार होते. तर आता दही ॲड करून घेतली. त्यानंतर ग्रीन चटणी, रेड चटणी, त्याच्यावरून थोडंसं मीठ ॲड करायचं. त्यानंतर मिरची पावडर ॲड करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं जीरा पावडर आणि चाट मसाला ॲड करून घ्यायचे. आणि इथे आपले दहीवडे बनून तयार झालेले आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.